साहेब परमिशन आहे सरकारी कार्यालयामध्ये चित्रीकरण करायला, कायदेशीर तुम्हाला आम्ही काही त्रास देणार नाही, मग काय काळजी नका. एक काम करा आपण ते आता नेमकं तानाजी शिकवायला तुमचा काय विषय काय आहे? इकडे ना फोटो काढा तेजस फोटो निलेश आपण पण देऊया फोटो घेऊ आणि मग वरती ते सांगते आपण आहे ना गोष्ट साहेब विषय त्यांना बस ते कागद ना संदीप आले तर आनंद आहे पण मग हो साहेब तुमची परवानगी नसेल तर काही तो पोलीस आहेत वाटतं, आमच्या नावाने कंप्लेंट करा. कंप्लेंटचा विषय नाही. अंकुश शेट काय मागणी, कशाचं निवेदन आहे? मागणी पिंपळगाव जोग्याचं जे पाणी जे स्टॉकमधून चालू आहे, बरं, माझ्या माहितीप्रमाणे आजची आकडेवारी जर पाहिली तर पिंपळगाव जोगा धरण -65% त्याच्यात पाणी साठा शिल्लक आहे. 1-2 दिवस जर पाणी चालू राहिलं तर पिंपळगाव जोगा धरणामध्ये थोडंसुद्धा पाणी शिल्लक राहणार नाही. आणि आपल्या तालुक्याची पाऊस पडेपर्यंतची जर गरज पाहिली तर आत्ताच्या आत्ता पाणी थांबवणं गरजेचं आहे. सर काय परिस्थिती धरणामधली आहे आणि काय सूचना कराल, काय सांगाल, मार्ग कसा निघेल? फोटो काढलेला आहे, तुमचं म्हणणं घेऊन लगेच समोर लोकांनाही पण कळेल बाबा कसं. आजच्या घडीला पिंपळगाव जोगेमधून आपण 1 TMC पाणी काढलेलं आहे, त्याचं जवळपास 4.5 TMC पाणी साठा आहे. आणि आपण जर 2024ची जर आकडेवारी कम्पेअर केली तर मागचे वर्ष एक्सेप्शनल वर्ष होतं. त्या वर्षी मेमध्ये पाऊस पडल्यामुळं सगळीकडं पाणी साठा व्यवस्थित राहिला. 24ला आपल्याकडे टोटल प्रकल्पात 900 MCT पाणी होतं आणि पिंपळगाव जोगेतून 2.5 TMC पाणी काढलं होतं. आज आपण 1 TMC पाणी फक्त काढलेलं आहे आणि आता आपण एक 2-4 दिवसामध्ये आवर्तन बंद करणार आहे. आणि 2 आणि 4 6 झाले. आज वार आहे मंगळवार का बुधवार? मंगळवार. कुकडी डाव्या कालव्याचं जे आवर्तन आहे ते आपण 1-1.5 दिवसामध्ये पूर्ण करणार. आणि त्याच्यानंतर आपला जो येडगाव जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्या पिण्याच्या योजना जे नारायणगाव असेल याच्यासाठी 3 दिवस आपण पाणी फक्त जोडण्यामधून घेणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण पाणी घेणार नाही. म्हणजे 1.5 TMC पेक्षा च्या दरम्यान आपण पाणी घेणार आहे. म्हणजे तिथं जवळपास 3 TMC पाणी जोग्यामध्ये शिल्लक राहील. आणि चुकीचं सांगताय, 3 TMC पाणीच नाही तर कसं काय शिल्लक राहील? आजची आकडेवारी जर पाहिली साहेब तर -65% पिंपळगाव जोगा. जी आकडेवारी तुमची आहे, आमची नाही. तुम्ही चुकीची माहिती. त्यांच्या भावना बरोबर आहे, बरोबर. तुम्ही यावर्षीच करू नका. मागच्या वर्षी भरपूर पाऊस झाला, पाणी सोडावं लागलं होतं. यावर्षी अजून पाऊसच नाही. यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. सर मार्ग कसा काढता येईल? याच्यातून आता मार्ग हाच आहे की आपण जसं म्हणले, आमले साहेब म्हणले, आपण सगळे लोकांची जी मागणी की आपण आता हे लवकरात लवकर आवर्तन दोन्ही पण आपण बंद करण्याचं नियोजन केलं. लवकरात लवकर म्हणजे कधी? कुकडी गाव कालवा 1.5 दिवसामध्ये आणि पिंपळगाव जोगे 3 दिवसामध्ये मॅक्झिमम. अंकुश शेट, कारण आपल्याला साहेब ही यांची आकडेवारी आजची -65% पिंपळगाव जोगा. हा मृत साठ्यामधूनच काढायचं ना. म्हणतात 3 TMC पाणी शिल्लक आहे. मृत साठ्यामध्ये ऐका ना, 3 TMC पाणी मृत साठ्यामध्ये कुठून येणार आहे ना? मृत साठा पिंपळगावचं जास्त आहे. मृत साठा 4.5 TMC. साहेब यांना सांगा ना टेक्निकल उत्तर काय. नाही टेक्निकल लोकांमध्ये गैरसमज नको. 20 वर्ष त्या धरणाचं आम्ही लाभार्थी आहे. आम्हाला सगळी पूर्ण माहिती. जर 4.5 TMC देश 2 वर्षापूर्वी असंच पाणी काढलं होतं, आशाताई बुचके तिथं आल्या होत्या. बरोबर आहे. आणि आता -65. जर तुम्ही साहेब जर सांगतात तर मला वाटतं ही माहिती साहेबांची माहिती खोटी आहे का? 100% सर काय ते म्हणतात ते? त्यांना आता आपण काय करू, आकडेवारी दाखवू पेपरवर प्रत्यक्ष, आणि त्यांचं समाधान नाही झालं तर आपण त्यांचं समाधान करू. ठीक आहे. आता किती दिवसात पाणी बंद नाही झालं तर तुमची पुढची भूमिका काय, नेमकं काय? आमची पुढची भूमिका म्हणजे आम्ही ते निवेदन द्यायला चालू आहे. जर त्यांनी 2 दिवसात पाणी किंवा 1 दिवसात पाणी बंद केलं नाही तर आम्ही तिथं पिंपळगाव जोगा किंवा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करणार आहे. थँक्यू. तालुक्याचं पाणी तालुक्याच्या लोकांना पहिलं द्या. स्वाभिमानीचा काय विषय? हो, स्वाभिमानीचा काय कुठला विषय? तुम्हाला बोलू बस तुमचं वाटलं हा कुठल्या गावचा विषय?
हा पूर्ण तालुक्याचा विषय शेतकरी आहे संघटना. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रभाकर बांगर यांच्या सैनिशी आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे आजच्या आज या क्षणाला पाणी पूर्णपणे एक थेंब सुद्धा बाहेर धरणाच्या बाहेर सोडता कामा नये, नाही तर आम्ही धरणात उतरणार 100%. मी प्रमोद खांडगे शब्द देतो, मी आक्रमकपणे भूमिका घेतली ना, माझ्यावर किती गुन्हे दाखल करा, मी थांबणार नाही. परंतु आता सुद्धा प्रभाकर शेठ आजारी असल्यामुळं येऊ शकले नाही, परंतु ते सुद्धा हॉस्पिटलमधून येण्यास तयार आहेत. आणि फक्त यांनी सांगावं साहेबांनी, आदेश काय शासनाचा ऑलनिनोच्या परिस्थितीमुळं पार्श्वभूमीवर दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत पाण्याची बचत करण्यात यावं व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यात यावं. या अनुषंगाने नानोर साहेब तुम्हाला विनंती आहे, तात्काळ या ठिकाणी आजच्या आजच पाणी बंद झालं पाहिजे. आम्हाला चातुर्मातुर उत्तरं पाहिजेच नाही. त्याच्यामुळे चातुर्मातुर उत्तरं जर दिली तर आम्ही या ठिकाणावरून तुम्ही किती पोलीस बंदोबस्त लावा, आर्मी लावा, आम्ही गनिमी काव्याने धरणात उतरू 100% उतरू. कारण तुम्ही ना जुन्नर तालुक्याच्या नावाखाली कर्जत जामखेड पूर्व दिशेला पाणी सोडत आहेत हे आम्हाला माहिती आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल सगळ्यांनी बरोबर चला, आपण सर्व गाड्यांनी जाऊ आणि पाणी जुन्नर तालुक्यात चालू आहे का बाहेर चालू आहे हे दाखवून देतो तुम्हाला. आज पण फुल फ्लोने पाणीच्या ठिकाणी बाहेर चालू आहे. त्याच्यामुळे जुन्नर तालुक्याच्या भूमिपुत्रांवर 100% अन्याय करणारे आज -60 गेलेला असताना देखील आपण या ठिकाणी पाणी पूर्ण दाबाने विसर्ग चालू आहे. तो विसर्ग तात्काळ बंद झाला पाहिजे ही स्वाभिमानी पाणी शेतकरी बंद केलं पाहिजे अशी मागणी ना 100% वरिष्ठ मागणी. कार्यालयाला पाठवतील, निवेदन दिलं ना. चला. साहेब तुम्ही काय उपाययोजना करणार आहे? आपण जनतेच्या भावना आणि या सगळ्या गोष्टी परिस्थितीचा सगळा विचार करून ऑलरेडी शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाणी कपात करून आता आपलं पाणी जुन्नर कार्यक्षेत्रात चालू आहे ते आपण उद्या सकाळपर्यंत पूर्णपणे बंद करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण सहकार्य करून एवढे दिवस आपण जूनच्या मध्यापर्यंत आपण सगळ्यांना पाणी आपण पुरवून शकलेलं आहे. तर असेच आपल्याला एक 8 दिवस 10 दिवस पाऊस येईपर्यंत काढायचे. तर आपण सगळे मिळून हा काही व्यक्तिशा कोणाचा लढा नाही, हा निसर्गाची आमचा शेतकऱ्यांचा लढा आहे. सगळे मिळून आपण त्याला सामोरे जाऊ. आम्ही तुमच्या बरोबर आहे. सामोरे जाऊ. मग साहेब तुम्ही आम्हाला शब्द द्या आज या ठिकाणी, नाही तर आम्हाला ही गोष्ट आमचे ज्येष्ठ नेते संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेबांच्या यांच्या कानावर घालावं लागेल. 4 तासाच्या आतमध्ये साहेब इथं आणू आम्ही, पण त्याच्यानंतर आक्रमक भूमिका घेऊ. कारण शासनाचा आदेश आहे, आदेशाची अंमलबजावणी तुम्ही काटेकोरपणे करा. तुम्ही किती पोलीस बंदोबस्त लावा, त्याच्यात आम्ही पाणी बंद करू. ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. ताना शेट कुठे चालले? पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. पाणी आजच्या आज बंद झालंच पाहिजे. पाणी आजच्या आज बंद झालंच पाहिजे. पाणी आजच्या आज बंद झालंच पाहिजे. पाणी आमच्या हक्काचं झालंच पाहिजे. अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. शासनाच्या आदेशाप्रमाणे पाणी बंद झालेच पाहिजे. शासनाच्या आदेशाप्रमाणे पाणी बंद झालंच पाहिजे. शासनाच्या आदेशाप्रमाणे पाणी बंद झालंच पाहिजे. अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. लोक हा पुढं तर नाही का आपली शूटिंग चालू आहे, आपण सगळं त्यांना देऊ, गर्दी दिसेल ना. हा बोलत राहा बोलत राहा. पाणी बंद झालंच पाहिजे. पाणी बंद झालंच पाहिजे. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आजच्या आज पाणी बंद झालंच पाहिजे. आजच्या आज पाणी बंद झालंच पाहिजे. आजच्या आज पाणी बंद झालंच पाहिजे. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. या अंकुश या 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 अंकुश या अंकुश शेट्टी या अंकुश साहेब या या पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या आज बंद झालंच पाहिजे. पाणी आमच्या आज बंद झालंच पाहिजे. पाणी आमच्या आज बंद झालंच पाहिजे. भगवान शेठशी बोला ना, त्यांना म्हणा जर तुम्ही मदत करा.
भगवान शेठ तुम्ही सत्तेत आहात, सत्तेचा जर तुम्हाला उपयोग घेता येत नसेल आणि आज पाण्याची पातळी प्रत्येक धरणाचं पाहिलं 3%, 5%, 10% आणि 0 आहे. जर पाणी आजच्या आज बंद झालं नाही, 8 ते 10 दिवसामध्ये अशी परिस्थिती होईल, आदेशाप्रमाणे पाणी आजच्या आज बंद झालं पाहिजे. अशी परिस्थिती वाणीसाहेब होईल की जुन्नर तालुक्याला तुम्हाला भगवान शेठला काय म्हणावं सांगायचं लागेल. ना? भगवान शेठला काय सांगायचं ना? धरण आपल्या उशाशी आणि कोरड आपल्या घशाशी ही अवस्था जुन्नर तालुक्याची होईल भगवान शेठ. म्हणून तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सत्तेचा आशाताईंना सांगून आजच्याच पाणी बंद झालं पाहिजे. जर पाणी बंद झालं नाही तर ह्याच कार्यालयाच्या बाहेर तानाजी तांबे आमरण उपोषणाला बसणार. वाणी साहेब, तानाजी शेठचं म्हणणं बरोबर आहे. सरकारने GR पण काढलेला आहे. साहेब, जसं सूचना आहे त्या पद्धतीनं आजच्या आज पाणी बंद झालं तर बरं होईल. ही भारतीय जनता पार्टीची जुन्नर तालुक्याची सुद्धा इच्छा आहे. कारण मी सुद्धा तालुक्यात राहतो, शेतकरी आहे. पाणी तालुक्याला जर मिळत नसेल तर दुसऱ्या तालुक्यात जात असेल तर ही चुकीची बाब आहे. साहेब, याच्यावर तुम्ही थोडासा विचार करावा. माहिती अशी मिळते की सध्या पाणी जुन्नर तालुक्यामध्ये सुरू आहे, म्हणजे पूर्व भागातील आपल्या बेला ह्या परिसरामध्ये. मग तिकडे पाणी तर सोडलं तर पाहिजेच ना. वाणी साहेब, चला तिकडे बघा. आपल्या माझं हेच म्हणणं आहे साहेबांना की साहेब तुम्ही प्रत्यक्षात आम्हाला धरण तिथे घेऊन चला. जर पाणी खालच्या तालुक्यांना पूर्व तालुक्यांना जात नसेल तर आम्ही विरोध करणार नाही. जुन्नर तालुक्याला प्रथम पाणी मिळालंच पाहिजे. बेला ह्या गावांमध्ये पाणी मिळायलाच हवंय, कारण त्यांचा तो अधिकार आहे आणि तो अधिकार आपण घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण साहेब, खालचं पाणी जर बंद केलं खालच्या पूर्व पट्ट्यातील तरच जुन्नर तालुक्याला पाणी मिळेल. अजून पावसाची शाश्वती नाही, पाऊस कधी होईल काय होईल याची गॅरंटी नाही. म्हणून आम्ही साहेबांना हात जोडून विनंती करतो. निवेदन कुठे? निवेदन कुठे? निवेदन आणले का? निवेदन आणलं 2 मिनिटं. हे द्यावले काय नाही. तो अंकुश शेट्टी कुठे? या पुढे सगळ्यांनी एकत्र करा. जयसिंग, या पुढे ना जयसिंग. माझं पण मत आहे, तालुक्यातल्या जनतेची दिशाभूल न होता ते ताबडतोब बंद झालं पाहिजे. अंकु भूषण भाऊ या. तानाजी शेठ चाबूक घेऊन आले. चाबूक साहेब, हे चाबकाशिवाय काहीच होत नाही ना. शेतकऱ्याचा असूड आहे आणि याच्यावर गुन्हा दाखल होत नाहीये. बैल ताजा चालत नाही त्याच्यावर. तुमची मागणी काय? आमची मागणी आहे, साहेबांना विनंती करतोय, हात जोडतोय की साहेब आजच्या आज पाणी पूर्व पट्ट्यात सोडलेलं, तालुक्यानं सोडलेलं बंद करा. जुन्नर तालुक्याला पाणी राहिलं पाहिजे, प्यायलं तरी राहिलं पाहिजे. जर पाऊस अजून 15 दिवस झाला नाही तर पाण्याची पातळी 3%, 5%, 10%ने शून्य झालेली आहे. जर हे पाणी आज आपण जपलं तर पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला त्या पाण्याचा वापर करता येईल. कमीत कमी प्यायला तरी येईल. शेतीचा विषय तर दूरच राहिला आहे, पिण्यासाठी तरी वापरता येईल. म्हणून साहेबांना आम्ही हात जोडून विनंती नांदूर करतोय. सर काय नियोजन असेल? बरोबर आहे, बरोबर. त्यांचं काही चुकीचं झालं. आदरणीय सर्व ज्येष्ठ शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. आणि आपल्या सूचनेप्रमाणे आपण खालचं पाणी बंद केलेलं आहे. आता आपल्या कार्यक्षेत्रात पाणी चालू आहे. आपण उद्या सकाळपर्यंत सर्व पाणी आपलं आवर्तन पूर्ण करून बंद करू. आमची विनंती आहे तुम्हाला, जर बंद केलं असतं तर तुमचं अभिनंदन, परंतु आम्हाला त्या ठिकाणी नेऊन दाखवा. पाणी जुन्नर तालुक्यात चालू आहे, त्या जुन्नर तालुक्यालाच पाणी पाहिजे. ते आता कॅमेरा समोर बोलतात, नियंत्रण कोणाचं आहे? त्यांनी ते आता सांगावं. कॅमेरा बोलतात ना. चालू आहे. ते संध्याकाळी बंद आता करणार आहे ना. पहाटेपर्यंत आम्ही बंद करणार. सगळं करत आम्ही पहाटेपर्यंत संपवणार आहे. ओके, सर. तुमच्या मागणीचा आणि उद्या जर पाणी दिसलं तर त्या ठिकाणी आम्ही उतरणार पाणी. ते मला बोलवते नाही, आता तुम्ही ज्येष्ठ आहे, तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढणार. तानाजी शेठ, तानाजी शेठ, तुम्ही आणि शेतकऱ्यांची रोगाची- बाजू घेताय का डिपार्टमेंटची बाजू घेताय? मी कोणाची बाजू घेत नाही. वस्तुस्थिती निसर्गाची जी आहे त्याची बाजू घेऊन मी आता बोलतोय. त्यांच्यावर काही जबाबदारी आम्ही ताणलेली माणसं आहेत. एकंदरीत समन्वय साधून जर आपण हे कार्य बघाकला तर त्याच्यात काहीतरी चांगली निष्पत्ती होईल. जुन्नर तालुक्याला पाणी द्या एवढी विनंती आहे. उगाचच काहीतरी वेग बोलण्यात काय अर्थ नाही. पाणी आपल्या यांच्या पाणी आपल्या हक्काचं, नाही नाही कुणाच्या बापाचं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.